आता आपण या कार्यक्रमाच्या सांगतेकडे चाललेलो आहोत. जयवंत दळवी यांच्यावरती त्यांचे भाचे राजेश नाईक यांनी एक लेख लिहिला आहे आणि त्या लेखाचं वाचन या ठिकाणी करण्यासाठी मी राजेशजी नाईक यांना आमंत्रण देते. उपस्थित असलेल्या सगळ्या मान्यवरांना आणि प्रेक्षक वर्गाला अभिवादन करून मी आता जयमामांच्या जन्मशताब्दीनिमित्त आदरांजली व्यक्त करायला जो लेख लिहिला आहे त्याचं वाचन इथे करतो आहे. सर्वप्रथम गिरीशदादाला धन्यवाद मला संधी दिल्याबद्दल. हुर हुर. रावसाहेब आपल्या बॅरिस्टरपणाचा तोरा बाजूला ठेवून स्वतः जातीने आज कार्यक्रमाची व्यवस्था बघत होते. बाबूराव आपल्या शेंडीला गाठ मारून गणोजीच्या साथीने रावसाहेब सांगतील त्याप्रमाणे त्यांच्या भव्य वाड्याच्या मध्यभागी वर्तुळाकार खुर्च्या मांडत होते. आजचा कार्यक्रमच तसा विशेष होता. आपल्यासारख्या पात्रांना प्रसवणाऱ्या सृजन प्रतिभावंताची जन्मशताब्दी साजरी करायला रावसाहेबांनी चांगलीच कंबर कसली होती. जेवढ्यांचा संपर्क होऊ शकतो आहे तेवढ्या आपल्या पात्रबंधू व पात्र भगिनींना कार्यक्रमाला आमंत्रित केले होते. त्यांच्या भगिनी वर्गात न मोडणाऱ्या राधाक्काला जरा वेगळेच आग्रहाचे आमंत्रण गेले होते. सर्वांनी आमंत्रण मिळता क्षणी आपल्या जनकाच्या प्रेमापोटी आपसातली धुसफूस बाजूला ठेवून कार्यक्रमाला निश्चित येणार हे कळवले होते. मनात नसतानाही अंबा व बंडाने आपला बेदरकार पुरुषपणा मिळवण्याची सवय जडलेल्या गुलाबरावांच्या गाडीतून येत असल्याचे सांगितले होते. रावसाहेबांनी मुद्दामूनच व्यासपीठ वगैरेचा घाट न घालता अगदी अनौपचारिक बैठकीची योजना मांडली होती. व्यासपीठावर बसून भाषण देण्यापेक्षा सर्वात मिसळून सर्वांच्या जवळ राहून संवाद साधायलाच आजच्या उत्सवमूर्तीला जास्त आवडते हे रावसाहेब चांगलेच जाणून होते. कार्यक्रमाचा वेळ जवळ यायला लागला तसे निमंत्रक यायला लागले. सर्वप्रथम कोकणातून मोठी गाडी करून नाऱ्या, अंतोन पेस्ताव, पावटे मास्तर, डॉक्टर रामदास, केशा चांबार, जीवा शिंगी, आबा व बाबुली हे सारे प्रवासी योग्य घडीला पोचले. जीवा शिंगी तर दशावताराच्या वेशातच आला होता. सध्या महासागरा पार वास्तव्यासली सुमी घनश्याम येताच भरे झाले, लवकर आलीस, स्वागताची ओवाळणी तुलाच करायची आहे असे रावसाहेबांनी तिला सांगितले. काठपदराच्या साडीत सुमेचे सौंदर्य अजूनच खुलून आले होते. निमंत्रितांचा ओघच लागला होता. त्याशिवाय चाहते पण कोसळणाऱ्या पावसाला न जुमानता सभागृहात दाटीवाटी करून जमत होते. इतक्यात गाडी आली असा गलका झाला. रावसाहेब सुमी व आपले टोपी सांभाळत धावत धावत बाबूराव दरवाजापाशी गेले आणि ज्याची प्रतीक्षा होती तो क्षण आला. साक्षात जयवंत दळवी आपल्या सुविद्य पत्नी उमावहिनीसह समारंभस्थळी अवतीर्ण झाले. या प्रसन्न व हसतमुख दाम्पत्याच्या एका बाजूला अलाणे तर दुसऱ्या बाजूला फलाणे होते. आपल्या मिशीला पी देत भला मोठा हातोडा घेतलेले ठणठणपाळ दळवींच्या पाठीमागे असे उभे होते जणू त्यांची सावलीच. अलाणे, फलाणे व ठणठणपाळांना बघितल्याच बाबूरावांनी आपली टोपी काढून खिशात ठेवली. न जाणो कधी उडवतील या भीतीने. हसत सामोरे जात सुमीने उभयतांचे मनपूर्वक औक्षण केले. अरे कशाला हवे सर्व असे काहीसे भाव दळवींच्या चेहऱ्यावर उमटल्याचे जाणवले. जाहीररित्या असे कौतुक करून घ्यायचे त्यांना कधी रुचलेच नाही. इतर कितीतरी जणांचे वारेमाप कौतुक करायचे मात्र दळवींनी कधीच सोडले नव्हते. त्यात प्रवेश करणार एवढ्यात थांबा थांबा म्हणत वाड्यातली आलवण नेसलेली मावशी पुढे सरसावली. सर्वात आधी मला तुमची दृष्ट काढायची आहे म्हणत हातात मीठ मोहरी घेऊन ती दृष्ट काढायला पण लागली. आल्या गेल्याची इतके ऐकू आले. पुढे काय पुटपुटली कळले नाही. फक्त हातावरून, पायावरून, किडनीवरून जळून जाऊ दे असे काहीसे पुटसटसे ऐकू आले. हा असला पारंपरिक प्रकार आवडत नसला तरी रावसाहेबांनी मावशींना आज विरोध केला नाही. रावसाहेबांना माहीत होते दळवी धडधाकट असतील तरच आपले पात्रांचे कुटुंब वाढणार. या दृश्य काढण्याने उमावहिनी मात्र खुश झालेल्या दिसल्या. त्यांच्या मनात बहुधा दळवींची अशीच दृश्य काढायची असणार. त्यांनी प्रवेश करताच टाळ्यांच्या कडकडाटात दोघांचेही स्वागत झाले. दळवी सर्वात पहिले भेटले ते अजूनही
जीवनाच्या चक्रात गुरफडलेल्या बेनवा व तिच्या आईला. त्यांच्या बाजूला असलेल्या लुकागुंडांनी तर दळवींचे पायच धरले. गर्दीचा वेध घेत भिरभिरणाऱ्या आपल्या गाऱ्या डोळ्यांनी अगदी मागे कोपऱ्यात बसलेल्या धर्मानंदाला दळवींनी बरोबर हेरले व त्याला तिथूनच साथ दिली. अरे धर्मानंद, एवढ्या मागे का बसलायस? अरे लोकांनी तुला उचलून घेते नाही म्हणून काय झाले? तू नेहमीच माझ्या अगदी जवळ राहणार आहेस रे. गरजूंना मदतीचा हात देणारे, लाजऱ्या नवोदितांना प्रोत्साहन देणारे, हलाखीच्या परिस्थितीत असलेल्यांना कुठेतरी धडपड करून नोकरी मिळवून देणारे दळवींचे हळवे मन उपस्थितांपैकी बऱ्याच जणांना माहिती होते आणि म्हणूनच दळवींचे असे धर्मानंदाला साथ घालणे कुणालाच वावगे वाटले नाही. खटका गेली, पळे गेली या दळवींच्याच उक्तीला जागून रावसाहेबांनी कार्यक्रमाची सूत्रे परत आपल्या हातात घेतली व सर्वांना स्थानापन्न होण्याची विनंती केली. आज आपण रावसाहेबांनी बोलताना आवंडा गिळला, स्वतःशीच थोडे हसले व पुढे बोलू लागले. खरं तर आमचे बोलवते धनी हेच आपले आजचे उत्सवमूर्ती. ते लिहितात तेच आम्ही वदतो. तरी पण आज मी त्यांच्यासमोर बोलायचे धाडस करणार आहे असे म्हणून रावसाहेबांनी दळवीकडे बघून नमस्कार केला. दळवी देखील नेहमीप्रमाणे मिश्किल हसत होते. जयवंत दळवी साहित्यिक म्हणून किती उत्तुंग आहेत हे सर्वच जाणतात. पण आज इथे त्यांनीच निर्माण केलेले आम्ही पात्र बांधव जमलो आहोत ते आम्हाला भावलेल्या त्यांच्या मनातील संवेदनशील पैलूचा जागर करायला. वेळेचे बंधन असल्याने आमच्यातले काही जण आपल्या सर्वांशी हितगुज करतील. सर्वप्रथम मी बोलवतो आपले ज्येष्ठ नाना व नानी यांना. एकमेकांना संध्या छायेगत आधार देत नाना नानी पुढे आले. नानांनी दळवींच्या अंगाभोवती शाल लपेटून त्यांना श्रीफळ दिले. अस्सल कोकणी माणसाप्रमाणे दळवींनी नारळ कानाकडे नेत हलवून आतल्या पाण्याचा कानोसा घेतला. नानींनी उमाविनींची ओटी भरली. नानांनी हातात माईक घेतला व बोलण्यास सुरुवात केली. जे न देखे रवी ते देखे कवी असे म्हटले जातं. दळवी सरांनी कविता केल्या नसतील, पण त्यांच्या मनाचा एक कोपरा हळव्या जाणीवीने ओतप्रोत भरला आहे आणि म्हणूनच जवळजवळ 50 वर्षापूर्वीच आम्हा वृद्धांची घालमेल त्यांनी जाणली व आमच्या मुखातून व्यक्त केली. 5 दशकांनी त्यांनी तेव्हा केलेल्या व्यक्तित्वाची प्रतीती आज पदोपदी समाजाला येत आहे. नाना बोलत असतानाच बच्चू आपल्या लेंग्याची नाडी एका हाताने फिरवत दळवींच्या दिशेने झेपावला. त्याला सावरायला काड्डरे आपली खाली सरकत असलेली पॅन्ट सावरत पुढे सरसावले. नातीगोती जोपासता हल्ली काड्डेरीने बेल्ट लावायचे सोडले असावे, म्हणूनच बच्चू चक्क त्यांना बिलगून बसला होता. काड्डेरे पुढे येताच नानांनी बोलायचे थांबून माईक त्यांच्या हातात दिला. बारीक देहयशीच्या काड्यारेने अगदी संकोचाने बोलायला सुरुवात केली. ही इथे बसलेली व्यक्ती थोर आहे. कुठेही वाच्यता न करता गरजूंना मदत करण्यात ह्याची हातोटी आहे. मला वाटतं ज्यांना मदत केली त्यांच्याकडूनच कधीतरी उमावहिनींना दळवींच्या दातृत्वाबद्दल कळत असणार. आपल्या लोकप्रियतेचा ओळखीचा उपयोग स्वतः किंवा स्वतःच्या कुटुंबापेक्षा दुसऱ्यांनाच करून द्यायचे हे त्यांच्या जणू रक्तातच भिनले आहे. मला, माझ्या बच्चूला असे बोलता काड्डाऱ्यांना रडूच कोसळले व ते रावसाहेबांच्या हाती माईक देऊन तिथून निघून गेले. हे पाहून आरामखुर्चीत बसलेले रावसाहेबांचे बंधू नानांनी दत्त दत्त दत्ताची गाय, गाईचे दूध हा गजर सुरू केला. हे बघून रावसाहेब पुढे सरसावत नानांना शांत करत म्हणाले, दळवी सरांना वेडसरांमध्ये दडलेले कारुण्य व त्या कारुण्यात दडलेला देव दिसत असावा. नंतर माईकचा ताबा राजकीय पुढाऱ्याला साजेल अशा रीतीने आपले पुरुषपण बंड्याकडून छाटून घेतलेल्या पण गुरमी कमी न झालेल्या गुलाबरावांनी घेतला. दळवी सरांना माझ्या बेरकीपणाला अद्दल घडवण्याची शक्कल कुठून सुचली हे मला पडलेले कोडे आहे. त्यांना समाजाचे शोषण करणाऱ्यांची, मुस्कटदाबी करण्याची मूलतः चिडच आहे. आपण त्याची झलक आणीबाणी काळात बघितलेलीच आहे. दळवी सरांना मालिश करून घ्यायला लई आवडते. माझा असा कयास आहे, असेच एकदा तेल रगडून घेताना माझ्या शिक्षेची रगड कल्पना त्यांना सुचली असणार आणि पुढाऱ्याप्रमाणे माईक मिळाल्यावर गुलाबराव काही बाई भरलेले राहतील या अंदाजाने रावसाहेबांनी त्यांच्यातला माईक काढून जीवा शिंगीच्या हातात दिला. माका काही जास्त बोलूचा नाही.
मी फक्त कोकणासून हाडलेले शेवकांड्यांचे लाडू व श्रीदेव वेतोबाचो आंगारो तांकां दितय. आमच्या बरोबर आयिल्ले गांवात सदान काळा झगडे करणारे आबा व बाबुली आज असे मांडीक मांडी लावून बसले असत यातच जयाबाईचो थोरपण दडलो असा असे म्हणून दशावताच्या वेशात आलेला जिंगी भेट द्यायला देवींकडे वळला. त्यानंतर रावसाहेब परत बोलायला लागले. आज इथे दुर्गी आली आहे, सावित्री आहे, महानंदा आहे. बरेच जण काही कारणाने येऊही शकले नाही आहेत. प्रत्येकाला बोलायचे असणार पण वेळ कमी आहे. तरीसुद्धा मला आलेला एक मेसेज ऐकवायचा मला मोह होतो आहे. मेसेज आहे दादर मार्केटमधल्या कोयणींचा. असे म्हणून माईक मोबाईलमधल्या ऑडिओ मेसेजजवळ नेला. ओ घाऱ्या दादा, कुठं गेला हो इतक्या लांब? तुमचे दर्शन नाही म्हणून मुर्दशा बांगडे पण बघा कसे तडफडत आहेत. तुम्ही येईना झाल्याने माशात जानच नाही राहिली दादा. आम्ही रावसाहेबांची वार्ता पण केलेली की आता सुगंधी फुलांच्या वासापेक्षा दादाला फडफडीत सुरमई व सरंग्याचा वास जास्त आवडेल. सत्काराच्या वेळी पाठवते 2 जोडी. रावसाहेबांनी घड्याळाकडे बघत मोबाईल कट केला व दळवी सरांकडे वळून म्हणाले, मी आता आमचे मायबाप दळवी सरांना आपले मनोगत व्यक्त करायची विनंती करतो. प्रचंड टाळ्याच्या कडकडाटात जयवंत दळवी उभे राहिले. माईक जवळ करून त्यावर हाताने टिचकी मारतात जोरात किर्र किर्र असा आवाज आला व मी डोळे उघडले. माझ्या मोबाईलचा अलार्म तुणतुणत होता आणि जयामामाचे शब्द कानी पडतील या आशेवर असलेलो मी चडफडत जागा झालो. 28 वर्षापासून त्यांचा आवाज ऐकण्याची मनाला लागलेली हुरहुर पुन्हा एकदा दाटून आली. धन्यवाद.